सुरक्षित आणि सुसंस्कृत गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध. DYSP सुजित कुमार क्षीरसागर. 58 गावातील मंडळांची बैठक. राज्यात काही ठिकाणी अनुचित घटना घडल्या आहेत, त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव CCTVच्या निगराणीतच साजरा करण्यात यावा, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि पोलिसांना तपास कामात मदत होईल. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा ही प्राथमिकता असून प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या परिसरात CCTV यंत्रणा बसवावी. सुरक्षित आणि सुसंस्कृत गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे, असं आवाहन DYSP सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलं. मुरगुड येथे आगामी गणेशोत्सव पारदर्शक, शांततामय आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी मुरगुड पोलीस स्टेशनच्या वतीनं त्यांच्या कार्यक्षेत्रातील 58 गावातील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. या बैठकीस मोठ्या संख्येने मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी एक गाव एक गणपती उपक्रम राबवणाऱ्या 8 गावांना सन्मानित करण्यात आले. तसेच 5 तरुण मंडळांना गणराया अवॉर्डने गौरवण्यात आले. यावेळी मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. त्यांनी मंडळांनी कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावू नये असं आवाहन केलं. आतापर्यंत 50 सार्वजनिक तरुण मंडळांवरती गुन्हे नोंद झाल्याचंही त्यांनी सांगितलं. प्राध्यापक रवींद्र शिंदे, चंद्रकांत जाधव, ओमकार पोतदार, बाळासाहेब भराडे, नामदेव भराडे, राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. आभार पोलीस उपनिरीक्षक प्रियंका वाकळे यांनी मांडले, तर सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. बैठकीचे नियोजन सहाय्यक फौजदार प्रशांत गोंजारे यांनी केले होते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओमकार पोतदार, तेजस घोरपडे, कृष्णात भुते, रघुनाथ बोडके यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. एक गाव एक गणपती, चौंडाळ, बेलेवाडी, काळामा, भगतसिंग तरुण मंडळ जैन्याळ, भावेश्वरी तरुण मंडळ ठाणेवाडी, शिवाजी तरुण मंडळ बिद्री, न्यू गणेश तरुण मंडळ आलाबाद, राधाकृष्ण अष्टविनायक तरुण मंडळ बोळके आणि चॅलेंज ग्रुप फराकटेवाडी या मंडळांचा सन्मान करण्यात आला. गणराया अवॉर्ड प्रथम क्रमांक शिवशंभो तरुण मंडळ बोरवडे, द्वितीय क्रमांक श्री गणेश तरुण मंडळ मुरगुड, तृतीय क्रमांक यंग स्टार तरुण मंडळ सावर्डे बुद्रुक, चतुर्थ क्रमांक भावेश्वरी व्यायाम मंडळ माद्याळ, 5वा क्रमांक देशप्रेमी स्पोर्ट्स कुर्णी. KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.